अंजनवाडा गावातील शेतकऱ्यांचे महावितरणला निवेदन, रात्री सिंगल फेज वीजपुरवठा करण्याची मागणी। औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडा येथील शेतकऱ्यांनी किरण घोंगडे, सरपंच यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता नीरज रणवीर यांना शनिवार ता. दुपारी 3 वाजता निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी रात्री सिंगल फेज वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी। निवेदनात नमूद, औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडा शिवारात सोयाबीन, कापूस, हळद, तूर, मूग, उडीद यासह विविध पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली असून रानडुक्कर, रोही, नीलगाय, हरिण व इतर वन्य प्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर शेतात मुक्काम करून पिकांची राखण करावी लागत आहे। पावसाळ्याच्या काळात साप, विंचू व इतर विषारी प्राण्यांचा धोका वाढल्याने वीज व प्रकाशाभावी शेतकऱ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी तसेच पिकांचे संरक्षण करण्यासाठी रात्रीच्या वेळेत किमान सिंगल फेज वीजपुरवठा तातडीने सुरू करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या मागणीची सकारात्मक दखल घेऊन वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन। किरण घोंगडे, सरपंच, उत्तम चव्हाण, विनायक काचगुंडे, राजाराम पोले, विलास काचगुंडे, राजू राठोड, प्रकाश राठोड, जीवन चव्हाण, उकंडी घोंगडे, मधुकर काचगुंडे, शेषराव चव्हाण, माधव गारुळे, संदीप गिरी, विठ्ठल काचगुंडे, महेंद्र घोंगडे, रामराव पोले, गणेश राठोड, मारुती राठोड, सतनाम राठोड, गुलाब राठोड, रामराव पोले, संतराम राठोड, महेंद्र घोंगडे, गणेश राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। आम्हाला रात्रीला रानडुक्कर, रोह्याचा यांचा खूप त्रास असल्यामुळे आम्हाला रात्रीची सिंगल फेज वीज सरकारने द्यावी। अंजनवाडा येथील सर्व शेतकरी बांधव आम्ही या ठिकाणी MSCB या ठिकाणी आलेलो आहोत व आमच्या सर्वांची अशी शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे की जे शेतातली रात्रीची जी वीज आहे ती संपूर्णपणे बंद आहे। शेतातल्या शेतकऱ्यांसाठी त्यांच्या संरक्षणासाठी रात्रीची सिंगल फेज लाईट असणं अत्यंत आवश्यक आहे, ते गरजेचं आहे। आणि जे रोही आहेत, रानडुक्कर आहेत किंवा इतर जे जंगली प्राणी आहेत यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे। याचबरोबर ती रात्रीच्या वेळेला शेतकऱ्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले त्याच्यामुळे होत आहेत। तेव्हा आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे की रात्रीची सिंगल फेज लाईट तात्काळ चालू करावी। याचबरोबर जे रानटी रानडुकरं आहेत किंवा जे नीलगाय आहेत किंवा रोही आहेत यांचा शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, यांचा हल्ला होणार नाही, यासाठी या सरकारने आणि या शासनाने प्रयत्न करावेत, अशा प्रकारे शेतकऱ्यांची सर्वांची मागणी आहे। आणि जर MSCBने सिंगल फेज लाईट चालू केली नाही किंवा वन विभागाने रानडुकरांचा, रोह्याचा बंदोबस्त केला नाही तर येणाऱ्या काळामध्ये या तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांना घेऊन औंढा परभणी रोडवर शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य रास्ता रोको आंदोलन केल्याशिवाय आम्ही शेतकरी स्वस्थ बसणार नाही।